आवाज कुणाचा? मंडळी, अशा घोषणा तुम्ही कधीतरी ऐकल्याच असतील ना, विशेषतः निवडणुकांच्या काळामध्ये. किंवा कोणीतरी चांगलं गात असेल तर आपण काय म्हणतो? काय आवाज आहे. कुणी मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करत असेल तर आपण काय म्हणतो? केवढा मोठा आवाज आहे. आवाज. आवाज हा शब्द आला आहे मूळ फारशी शब्द आवाज वरून. आवाज म्हणजे काय? तर ध्वनी, स्वर, कंठसूर. परंतु हे शब्द आपण वापरत नाही. आपण काय म्हणतो? आवाज. या ध्वनीची किती वेगवेगळी रूपं आहेत बघा, आणि त्यासाठी वेगवेगळे शब्द आणि संज्ञा आपल्याकडे आहेत. आपल्याकडे ढगांचा गडगडाट असतो, विजेचा कडकडाट असतो, पावसाची रिपरिप असते, माणसांचा गोंगाट असतो, गाईगुरांचं हंबरणं असतं, पक्ष्यांचा किलबिलाट असतो. किती शब्द आहेत आपल्याकडे. आता हेच बघा ना, कोणीतरी चांगलं गात असेल तर आपण काय म्हणू शकतो? काय सुंदर गळा आहे, काय गोड गळा आहे. कुणी मोठ्या मोठ्याने बोलत असेल तर आपण काय म्हणू शकतो? काय ओरडतोयस, काय रेकतोयस, काय रेकतेयस. कुणी हळू बोलत असेल तर आपण असं म्हणू शकतो, काय पुटपुटतोयस. कुणी हळूहळू गप्पा गोष्टी करत असेल तर आपण असं म्हणू शकतो, काय कुजबूज चालली आहे, काय कान गोष्टी चालल्या आहेत. तर अशा प्रकारे वाक्यरचना करून आपण आपल्या बोलण्यामध्ये वैविध्यता आणू शकतो. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र.